आज राज्यामध्ये झेब्रूच्या अनावरणाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या डिपार्टमेंटला सूचना केलेल्या आहेत की राज्यातील जेवढ्या महानगरपालिका आहेत आणि नगर परिषदा आहेत त्यांनी फुटपाथ कंपल्सरी करावे, त्या फुटपाथवर रेलिंग कंपल्सरी करावे, त्या फुटपाथवर चालत असताना फक्त सिग्नल आहे त्या ठिकाणं एक्झिट आणि एंट्री ठेवावी आणि त्या योगे सर्वसामान्य जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे हा झेब्रूच्या लोगोचं अनावरण माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। एकीकडे अपघातांचं प्रमाण कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, मात्र रॅपिडोच्या माध्यमातून रॅपिडो बाईकच्या माध्यमातून अनेक अपघात झालेले समोर आलेले आहेत। अनेक ठिकाणी रॅपिडो बाईक जे आहेत ते अद्यापही सुरू आहे। नाही बघा, रॅपिडोच्या बाबतीत अनेक तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही गेल्या आठवड्यापासून रॅपिडोच्या चालकांवर गुन्हा दाखल न करता मालकांवर गुन्हा कसा दाखल करावा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत। आतापर्यंत जवळजवळ 7 किती ठिकाणी झालेल्या आहेत, 8 पेक्षा जास्त FIR आम्ही रॅपिडोच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहे। एक FIR हा उबेरच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे। शासन माझ्या खिशामध्ये आहे, माझं कोणीही वाईट किंवा वाकडं करू शकत नाही अशी जर भूमिका ह्या रॅपिडोच्या मालकांनी जर घेतली असेल तर निश्चितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। त्यांना जे 2 व्हीलरचं लायसन दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त टेम्पररी लायसन दिलेलं आहे आणि ई बाईक त्यांनी चालवावं असं त्यांना त्या आम्ही लायसन्स देताना सूचना केलेली आहे। परंतु तरीसुद्धा बेदारकारपणे कुठल्याही एखाद्या 2 व्हीलरच्या व्यावसायिकाला ते जर अशा प्रकारचं ॲपच्या माध्यमातून सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांच्या पूर्णपणे जेवढे काही डायरेक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मोहीम चालू केलेली आहे। आज 8 FIR झाले, पण भविष्यामध्ये अजूनही ज्या ज्या ठिकाणी 2 व्हीलर बाईक आम्हाला सापडतील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रॅपिडोच्या मालकांवर चालकांवर गुन्हे दाखल न करता त्याला तर गृहीत धरूच आपण, पण मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम RTOच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि बहुतांश FIR हे RTOच्या माध्यमातून आम्ही सगळ्या रॅपिडोच्या मालकांवर दाखल केलेले आहेत। वेगळा विदर्भाच्या बाबतीत भाजपच्या नेत्यांकडनं उघडपणे बोललं जातं। आज सुधीर मुनगंटीवार सुद्धा बोलले की आमचं ज्यावेळेला बहुमत असेल भाजपचं त्यावेळेला आम्ही हा विचार करू। काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाही बघा, शेवटी हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये काही विकासाचा अजेंडा घेऊन तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत। तिन्ही पक्षाच्या विचारधारा वेगळ्या आहेत, तिन्ही पक्षाची ध्येय आणि धोरणं ही वेगळी आहे। भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासूनची वेगळ्या विदर्भाची भूमिका आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे, परंतु शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा अखंड महाराष्ट्राची आहे। आमच्या पक्षाची भूमिका अखंड महाराष्ट्राची आहे, अजितदादांच्या पक्षाची भूमिका अन्य काही असू शकते, परंतु बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांची ही शिवसेना मार्गक्रमण करत आहे आणि भविष्यामध्ये हा अखंड महाराष्ट्रच राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। अंबादास दानवेंनी जो ट्विट केला त्याबद्दल काय? नाही बघा, अंबादास दानवेंना माझ्या भाषेत जर सांगायचं तर त्यांना वेड लागलेलं आहे। प्रामुख्यानं ते या कुठल्याही सदनाचे नाहीत, ना विधान परिषदेचे नाही विधानसभेचे। आज पहिलं अधिवेशन आहे की ते विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना ह्या अधिवेशनामध्ये ते एक सदस्य म्हणून सुद्धा येऊ शकत नाही, म्हणून संभाजीनगरला आपल्या कार्यालयातून काहीतरी ट्विट करायचं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून पत्रकारांना बातम्या द्यायच्या, पण त्या खोट्या बातम्या ज्या बातम्यांमध्ये काही अर्थ नाही। एखादा लाल टी-शर्टवाली व्यक्ती आलेली आहे आणि ती लाल टी-शर्ट वाली व्यक्ती ते काहीतरी 500च्या नोटा त्यांच्याच घरात कदाचित दानवेंच्या मोजत असतील अशी मला शंका आहे आणि तो व्हिडिओ त्यांनी स्वतः काढला त्यांच्या घरातल्या नोटा मोजतानाचा आणि तो त्यांनी ट्विट केला आणि शेवटी मात्र आमच्या आमदाराचा त्यांनी फोटो दाखवला। हे कितपत योग्य आहे? ह्या सभागृहामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा वावड्या उठून काहीतरी आपण मोठं काहीतरी बॉम्ब फोडतोय असं दाखवण्याचा प्रयत्न जर करत असतील तर ते निश्चितपणे योग्य नाही। ते ह्या सदनाचे सदस्य म्हणून जर त्यांना परत निवडून यायचं असेल तर त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यावर हातभार लावायला हवा किंवा सोडवण्यावर त्यांनी भर द्यायला हवा। असे काहीतरी ट्विट करून अधिवेशनाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी वेगळा काहीतरी विचार करत असेल तर निश्चितपणे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय मात्र अंबादास दानवेला कुठेतरी सुनील तटकरेची साथ आहे असं महेंद्र थोरात म्हणाले आहे। घरचाच विधी आहे आणि महेंद्र थोरात सगळं केलेलं आहे। नाही बघा, आता उगाच कोणाचं तरी नाव त्यांनी घ्यायचं आणि महायुतीमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे। महायुतीमध्ये काही भांडणं होणार नाही। कुणी आरोप करत असतील तर लगेच त्या आरोपाला प्रत्युत्तर आम्ही काही देणार नाही।
त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या घरामध्ये त्यांचा कोणीतरी व्यक्ती त्यांच्या नातेवाईक तो नोटा मोजतानाचा व्हिडिओ आहे तो त्यांच्याकडे त्यामुळे आला आणि समोर काहीतरी कोणाचा तरी फोटो लावायचा म्हणून आमच्या आमदाराचा त्यांनी फोटो लावलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं आहे आणि चौकशी करून दानवेंवर निश्चितपणे कारवाई त्यांनी करावी असं माझं मत आहे. मात्र सुनील तटकरे जे आहे ते मातुरजी मध्ये साठे लोटे करताय असा आरोप करताय तोरवे. नाही आणि घरचा विधी हे सुनील तटकरेच आहेत अशा पद्धतीचं त्यांनी आता ते त्यांचं विधान असेल मी काय ते बघितलं नाही किंवा वाचले नाही, परंतु शेवटी आता जो प्रकार घडलेला आहे दानवेंनी जे ट्विट केलेलं आहे ते चुकीचं असं माझं मत आहे. शिवसेनेत हा जो रायगड मधला वाद आहे तो महायुतीमध्ये पुढे जाऊन खूप मोठा प्रश्न होऊ शकतो. काही नाही हो, शेवटी सगळे मोठे नेते एकत्र आले की एकत्र आल्यानंतर सगळे वाद मिटले जातात. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा हे एकत्र आले की सगळे वाद मिटतात आणि आमच्या सगळ्या लहान कार्यकर्त्यांना ते जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनावर आम्ही पुढे चालत मात्र असतो. अजितदादा राष्ट्रवादी सोबत आल्यावर कुठेतरी शिवसेनेचं मोठं नुकसान झालं राज्यात. काही बिलकुल नुकसान झाले ना हो, नुकसान कसला फायदाच झालेला आहे. अजितदादा सोबत आले, एकनाथ शिंदे साहेब सोबत आले म्हणून प्रताप सरनाईक आता राज्याचा मंत्री झाला.